रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष छोडे पाटील, फळबाग सोबती. मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये मार्च महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास आम्ही खोडेगावला आलो होतो. पैठण तालुक्यातील खोडेगावचे प्रतिष्ठित शेतकरी रामनाथ भाऊ हुलसार यांच्या बागाला मी व्हिजिट केली होती आणि त्यांच्या बागाची ट्रीटमेंट सुरू केली होती. त्यावेळेस आंब्या बहार निघालेला होता. कमी फूट असल्यामुळं मिरग्या बहाराचं नियोजन केलं गेलं होतं आणि वर्षभरामध्ये झाडांमध्ये हा बदलाव आपल्याला दिसतो आहे. तर झाडामध्ये कशी फूट आहे आणि कशा प्रकारे आपण नियोजन केलं होतं याविषयी आपण जिजांशी चर्चा करू, म्हणजे रामनाथ हुलसारांशी चर्चा करूयात. सोबत योगेश मस्के सर आहेत, रामनाथ जिजांचे चिरंजीव स्वप्नील हुलसार आहेत, सरपंच बालाजी हुलसार यांचे चिरंजीव गजानन हुलसार आहेत. या तर आज आपण 19 फेब्रुवारी शिवजयंती सर 2026ला शिवजयंतीच्या दिवशी रामनाथजींच्या बागामध्ये वापस आलेलो आहोत. म्हणजे आपण 8-8 दिवसाला येतच असतो, पण आज विशेष करून व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहोत. तर जिजा, काय वाटतं? नाही, आता यावर्षी काही अडचण नाही वाटलं. मागच्या वर्षी चांगलं आहे. यावर्षी झाडही चांगली झाली, फुड बी चांगली आहे. माल उतरण तवा. अच्छा, 28 टन किती निघतो, काय निघतो? 700 झाडात काय अपेक्षा? 700 झाडात 30 टनापर्यंत आहे अपेक्षा आम्हाला. पण यावर्षी 30-40च्या जवळपास जाणार आहे. अच्छा, कशावरून? फूड चांगली आहे ना, क्वालिटी चांगली. फुटलेच नाही आतापर्यंत, इतके फुटले असे झाड फुटलेच नाही आमचे. क्वालिटी याच्यापेक्षा जास्त केला आम्ही. हा, करून पाहिला खर्च, पण आज झाड नाही फुटले इतके नाही फुटले. आणि क्वालिटी अशी नाही झाडाची. अच्छा, बरं जिजा, आता एखादं रिकामं झाड आहे का? बेगरे सगळे सारखे फुटले का हा, सगळे सारखे फुटले. बागेत? रिकामं झाडच नाही आज. नाही ना? नाही रिकामं एक नाही लेगा. मधून फुटले असे, याच्यातून नाही निघले. मधमाशी पण भरपूर आहे बागात. मधमाशी बी, पानगळ बी झाली होती बरीच. मिरग्या काढून फुटलेले हा, आहे. मिरग्या काढून फुटलेले. मिरग्या निघला होता ना आपल्याला. थोडं लेट झालं. 10-12 टन मिरग्या होता याची. तर आम्ही आलोच मिरग्याच्या नियोजनासाठी होतो. मिरग्याच्या नियोजनापासूनच आले. मागच्या वर्षी नव्हतो जिजा आम्ही तुमच्या सोबत फोडण्यासाठी. नाही, मागच्या वर्षी फोडण्यासाठी नव्हते. नंतर तुम्हाला बोलवलंच नंतर होतं ना. नाही, तुम्ही आम्हाला बोलून वापस पण पाठवलं होतं एकदा, हा, महिन्याभराच्या ब्रेक घेण्यासाठी. पण नाही, काय नाही, वाटलं नाही, गजू त्यावेळेस तुम्हाला जर वापस पाठवलं नसतं मग आंबे पण फुटला असता आमचा चांगला. आमच्या लक्षात नंतर आलं ते. नाहीतर आमचा आंबे पण फुटला. पण आता आंबे फेल गेलता. पण यावेळेस मिरग्या जमेल होता तुम्ही चांगला. मिरग्या बी निघला 8-10 टन त्याच्यामध्ये. परत आता आंबे पण चांगले आहे. बरं, आता काय मागच्या वर्षी म्हणजे इथून माग जे काही बहारात नियोजन होतं त्याच्यात काही वेगळं केलं का? मी नाही ते नाही, नियोजन मध्ये तेच काय- होतं की नाही? नियोजन तेच होतं, वेगळं काही नाही केलं तुम्ही. हा औषधी त्याचे सगळं त्याचे. हा हा मग काय पुढं नियोजन बिघडलं होतं तुमचं याच्या पाठीमागे? आमचं नियोजन आम्हाला समजलं नाही कधी बिघडलं, पण झाडाची लगे लयच हालत झाली आमची. नुसती काळजी झाली. केले पण मागे पुढे झाले. वेळेवर वेळेवर होत नव्हते. कोणत्या वेळेत काय करायचं होतं ते वेळ आपल्याला- वेळ सांगितली फक्त, बाकी कामं तेच झाले, पण वेळ बरोबर झाली यावेळी. त्याच्यासोबत आता पाणी नियोजन बदललं तुम्ही. पाणी बदललं. बरोबर आहे. परत विश्रांतीचा टप्पा तुमच्या लक्षात आला, तानाचा टप्पा लक्षात आला. झाडावर इतकं दिसलं मला तर मग काम बी करा वाटत नाही. मागच्या वर्षीच म्हणले 3 नळ्या टाका, पण नाही टाका वाटल्या म्हणतो. आणि आता या वर्षी तुम्ही म्हणायच्या आधी टाकून आणले. टाकले. आम्हाला सरप्राईज झाला. आल्या 3 नळ्या दिसू लागल्या बागात, पाणी चालू आहे. पाणी सोडा म्हणायची सुद्धा वेळ आहे ना यावर्षी सर. परत आपल्याला काय म्हटले ते, आज वेळ नाही, तुम्ही निघा म्हणे आता. म्हणजे यांचं काम झालंय आज. आम्हाला मोर ड्रीप लावायचे होते. मोर एक पाईपलाईन राहिली होती आमची. आम्हाला वाटलं तुम्ही नाही आले तर बरे होते ना आज आमच्याकडे. नाही तर आम्ही आल्यावर आता काम थांबून राहिले तुमचे. तुम्ही आल्यामुळे आमचं काम डिस्टर्ब झालं. ते होईल मागून पुढे. या वर्षी तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त माल दिसून आला. मागच्या वर्षी तुम्ही सांगितलं होते त्याच्यापेक्षा आम्हाला वाटत एवढं नाही होणार काय. नाही स्वप्नील भाऊ, असं विश्वास काय वाटला बदल तुमचा झाला? आता या विश्वासाला आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून ते आपलं नाही.
हा हा आज हे निघलं झाडावर चांगलं दिसू अजून लागलं, गुंडी सेट भरपूर व्हायची. प्रमाण निघलं. जोपर्यंत लिंबावणी गुंडी होत नाही तोपर्यंत आपली नाही. बरोबर. आता इथून पुढं आपल्याला याची सेटिंग जास्तीत जास्त सेटिंग कशी होईल त्याच्यामध्ये मग आपलं पाणी नियोजन, फवारण्या आलं, तुम्ही टाकलेले खतं उचलणं आलं, वेळोवेळी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी झाडात अन्नद्रव्याचा साठा आला, त्याचसोबत काही रोगराई जी असेल वातावरणात बदल होतात, कारण आता ढगाळ वातावरण चालू झालं, याचं काही नुकसान होऊ नये म्हणून सगळं आपल्या प्रिव्हेंटिव्ह कामं करून ठेवायची, जेणेकरून तुम्ही जे म्हणता समजा 30-40 टनाचा आम्हाला ॲव्हरेज पाहिजे, हा 30 टनाची जवळपास असं. हा आपल्याला त्या 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 पद्धतीत जायचंय आपल्याला 700 झाडाला. बरोबर आहे का? बरं आता ह्या वार्षिक नियोजनामध्ये आता जी जण तर बोललेच, पण तुम्हाला दोघाला विचारतो मी परत एकदा, तुम्ही डाळिंबाचे पण बागा करता, या वार्षिक नियोजनामध्ये तुम्हाला झाडामध्ये काय बदल वाटले? झाडाची क्वालिटी हिरवेगार आहे, पान संख्या वाढली, फुटताना झाड चौकोन सारखे तुम्ही फुटले. सुरुवातीला आले ते तुम्ही बोलले तुमच्या झाडाला पुढे वर्षी डबल पानं राहील, तर ते आताच म्हणजे डबल पानं झाले ते पहिल्यापेक्षा. पान पहिले काडी आमच्या थांबली. झाडाला मागच्या जशी वर्षी होती आम्ही झाड सगळ्या साईडनं सारखं फुटलं. सारखं कुठलं बागेमध्ये झाड असं नाही का तुमची फूट नाही येते तिथं. बरोबर आहे. नाही. आणि म्हणजे माणसाला बागात असं जाऊन काम करावं वाटलं पहिलं आम्ही ते फुलं गळून जायचे. नाही तसं जर पाहिलं तर आपण खर्च यांच्यापेक्षा बी जास्त करतो. हा, पहिला खर्च लय होता आमचा. 2 किलो डोस टाकायचो आम्ही. आता तुम्ही मागच्या वर्षी आम्हाला फक्त अर्धा किलो द्याल, मागच्या वर्षी त्याच्यानंतर अजून अर्धा किलो, तुम्ही 1 किलो डोस द्याला. हा. आम्ही दीड ते 2 किलो डोस टाकायचो याच्या आधीचा. झाडाचे हे बघा, झाडामध्ये NPK प्रमाण द्यायचं कसं असतं, विद्यापीठाने आपल्याला सांगितलेलं आहे, झाडाच्या वयोमर्यादेनुसार 3 टप्प्यात आपल्याला NPK द्यायचं असतं. तुम्ही एकाच टायमाला सगळं दिलं, आता तुम्ही 3 वेळेचं जेवण जर एका वेळेला घेऊ शकता तुम्ही? नाही घेऊ शकत. झाडाला पण त्या पद्धतीत जावं लागतं आपल्याला, कोणत्या वेळेवर काय करायचं त्याचे परिणाम तुम्हाला आज बागेत दिसायला वेळेत होणं गरजेचं आहे. कुठली गोष्ट काम खर्च तितका झाला, फक्त काम टप्प्याटप्प्यात झालं. 2-3 वेळेस मध्ये खत बी 2-3 टप्प्यात गेलं. स्लरी हे ते त्याचं म्हणजे तुमचं ऍडिशनल स्लरी वाढली, पहिल्यांदा slurry पाणी नव्हती. नियोजन वाढलं, कोणत्या वेळेत फवारण्याचं शेड्यूल वाढलं, परत तुम्ही जे विश्रांतीत करीत होते कामं ते वाढून गेले तुमचे. तानात काय करायचे हे तुमच्या लक्षात येऊन नाही गेलं. विश्रांतीच नव्हतंच मग आमचं कोण. नाही ना? विश्रांती म्हणजे विसरतीच, म्हणजे एकदा पाणी बंद केलं का विश्रांती म्हणजे विसरले बाबा. त्याच्या टायमालाच पाणी चालू तो परिणाम त्याला पाणी देत नव्हतं, काहीच करत नव्हतं. विश्रांती म्हणजे मग विश्रांतीच. विसरलेच बाबा. तिचा महत्वाचं काय असतं माहिती आहे का, खतं सगळे शेतकरी टाकतात, पण झाड किंवा त्याचे मुळं सक्रिय आहेत का नाही आहे, ते खत झाड घेतंय का नाही घेतं हे बघणं, आणि त्या घेण्यासाठी योग्य वेळेवर काय द्यायचं हे शेतकऱ्याला माहीत असणं जरुरी असतं. आपण त्याच्यावरच काम करतो. आपण 10 दिवसाला 15 दिवसाला आपली बागामध्ये व्हिजिट त्याच्यामुळेच असते की झाडाची परिस्थिती सध्या काय आहे, पुढं 10-15 दिवसामध्ये काय चेंज झालेत, आपल्याला पाहिजेत तसे बदलाव झालेत का नाही आहेत, की अजून काही करायची गरज आहे. व्यवस्थित झाडात आम्ही फुटतेन का नाही असा प्रश्नच निर्माण नाही झाला आमच्याकडे. 100% फुटणारच जे माहितच होते. झाड क्वालिटीच तसं क्वालिटी होती त्याच्यामुळे 100% दाखवत होतं ना, याला काही मागच्या अडचणच वर्षी नाही आम्ही येणार. पायाच्या कारण कमावर आगरी पाय आमच्या कुठं झाडावर तरी आम्ही काय करायचं सुरुवातीला पहिलं पाहतच नव्हतं, पाऊस बंद झाला हा. ते नळ्या गिळ्यात आमच्या जमा राहायचे सर्व. हा, पहिले पाणी द्यायचं. रोटा मारायचं, फडक्या पाड्यात फडक्या नाही तर मग ठिबकनं पाणी चालू करून द्यायचे. सर जरी पण त्यावेळेस आमचे झाडं अर्ध्याच्यावर लिक ऑटोमॅटिक अगोदरच मारून देत होते पाणी फोडायच्या आधीच. पण यावर्षी तर झालंच नाही, लीक होती, यावर्षी काडी होती लीकच झाडाला. झाली. यावर्षी काडी तर नाहीच म्हणायला हरकत नाही. लिकच झाली. डिग नाही, पण मागच्या वर्षी डिग पण लय होता आपल्याला, पिवळेपणा काडी बी लय होती. दूर झाला तेव्हा. 2 वेळेस काडी काढली त्या बागातली सगळी. नाही, आणि बरं का आता गळीचं एक मुख्य कारण बरं का, तसे कारण भरपूर आहे गळीची, पण झाडावर जर पानच संख्या कमी असली तर झाडामध्ये तेवढी अन्न निर्मिती होत नाही. आणि त्याच्यामुळे मग ती जे झाडाला धरायची जी क्षमता असते गुंडी कळी ती पण कमी असते, आणि ती निघण्याची क्षमता कमी असते, आणि नंतर धरून ठेवायची क्षमता कमी असते. आता काय झालं, तुमची जेवढी कळी तेवढेच पान संख्या वाढून गेली. तर याला हे आता तेवढं हे जेवढं झाड अन्न तयार करीन तेवढी तुमची कळी जास्त सेट होत चालेल. याला ते नाही अजून तरी तेवढं आगर गिगर फुल नाही, अजून तुला पाला होणार याला नाही. जर आता आपण नेमकं चालू ते केलं. कधी गेलं ना आपलं ते कॅनिन ते आपण बोललो हा, तर ते याची क्वालिटीच बदलून जाईल पूर्ण. पिकं पण ते आता हे पुढच्या आठवड्यात जाईलच. अजून याला रासायनिक डोस सुद्धा टाकलेला नाही. हा, रासायनिक काहीच नाही, अजून नुसतं पाणी रासायनिक द्यायला. आपल्याला झालेला रासायनिक. फक्त तुमचा डोस झाला आणि मग लगेच आपण ते नंतर त्याच्यानंतर उचलायला दिलेलं आहे. आता याला पुढच्या आठवड्यात डोस होऊन जाईल,
त्याच्यानंतर मग ते अपटेकिंग साठी आपल्याला जमीन मागच्या वर्षी फुल नसून लगेच खत गिळ टाकून पेस्ट लावून घेऊन सगळं क्लिअर करून ठेवलं वर फुलाचं पता नाही. आमची पेस्ट लावून नाही झाली या वर्षी अजून झाडाला पेस्ट पण नाही, झाडं खत फुटले. नाही. नाही पण आता आपल्याला टेम्परेचर मध्ये पेस्ट लावता येत नाही इथून पुढे आता आपल्याला जेव्हा मे नंतर ऊन उतरत चलल 25 मे नंतर जूनच्या अगोदर आपण पेस्टिंग करून देऊ बागेत. चालतं त्या टायमाला टाइम बी राहतो थोडा कारण आता तुमचं शक्य होणार नाही ते नाही, 15-20 दिवसात आणि 15-20 दिवसात टेम्परेचर वाढून जाणार आहे. टेम्परेचर वाढल्यानंतर मग ते टेम्परेचर मध्ये आपल्याला पेस्टिंग करता येत नाही. जून जुलै मध्ये तर मग जून जुलै नाही, मे मध्ये 25 मे नंतर 25 मे मध्ये पाऊस पडायच्या अगोदर तेव्हा टेम्परेचर कमी होऊन जातं, वातावरणात थोडस हीट कमी झाली मग आपल्याला तेव्हा आपल्याला पेस्टिंग करता इकडं येतं. घेऊन व्हिडिओ मस्त झाडा. नाही, अजून एक प्रश्न आहे सुनील भाऊ माझ्या मनामध्ये, जो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकडे व्हिजिट करायला जातो, रेग्युलर ट्रीटमेंट देतो, तर हा प्रश्न त्यांच्या मनातून आम्हाला प्रत्येक वेळेस येतोच. तो काय आहे की आता आम्ही जी ट्रीटमेंट देतो, आमची ट्रीटमेंट इंटिग्रेटेड असते. इंटिग्रेटेड म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्न असेल किंवा कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल आणि ज्या ज्या झाडांच्या गरजा आहेत त्या आम्ही देतो. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस शेतकरी कन्फ्यूज होतो. आम्हाला शेतकरी बऱ्याच वेळेस म्हणतो हे नका देऊ, त्याच्यासोबत ते कशाला देता. तर याच्यावर तुमचा काय अनुभव आहे जिजा? आता तुम्ही बागा खूप वर्षापासून करत होते, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला ट्रीटमेंट दिली तर तुम्हाला कधी कधी असं वाटायचं ना की हे वाटतच होतं ना याच्यात हे चालतं का? हा हे चालतं का, याच्याबरोबर हे 2-2, 3-3 देतात. पहिल्यांदा नाही दुकानात गेलं मग टायनिक घेऊन जा, हे घेऊन जा दुकानदार, त्यांचा पैसे वाढासाठी आम्हाला विनाकारण खर्च असं वाटत होतं त्यावेळेस. पण ते लागतंच. आता आम्हाला बी कळतं का ते लागतंय. हा, तुम्ही जे आणि हे बाग जे आज दिसतोय ना, तुम्ही मागचे वर्षभर माल नसताना याच्यात तुमचे पण लय मोठे योगदान आहे बरं का सर. आज जी फूड दिसते ना बागेत, तो वर्षभर माल नसताना यांनी सगळ्या गोष्टी चालू ठेवल्या वेळेत. त्यामुळे काय झालं, वर्षभरात तुमच्या बागात जी पाहिजे ती ग्रोथ तयार झाली आणि आज तुम्ही एका योग्य बहार फोडण्याकडे किंवा बहार नियोजनाकडे चाललेली आहे. आणि यावर्षी आता काय सेटिंग होईल, किती माल निघल हे तर आपण चालू मध्ये दाखवूच, आपण सगळे सोबतच आहे की नाही. पण आपण आता याच्यावर कामच असं करायचं इथून पुढं की आपल्याला आता वातावरण तर नाही आपल्या हातात, पण बाकीच्या गोष्टी आपण वेळोवेळी योग्य मार्गदर्शनानं नाही, करत आम्हाला वाटतं मागच्या वर्षी कुठं मोठं फुलं असताना जर 19 टन 20 टन माल गेला मग 30 टनाला काय अडचण नाही ना. झाडं यावर्षी तर जवळपास 70% जास्त आहे त्याच्यापेक्षा. तेच नाही, हे फुलं ह्यो जर माल सेट झाला तर 50 टनाच्या पुढेच माल जाईल. एवढं आता झाडाच्या कॅपॅसिटीनुसारच माल सेट होत असतो. सगळं तर शक्य नाही ते, नाही सगळं पण ते झाड जेवढी ताकद आहे तेवढं ते धरणार आहे. आणि याच्यात जास्तीत जास्त सेटिंग करण्यासाठी आपण पण झाडाला त्या वेळेत पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर 30% बी माल टिकला याच्यातला तरी माल अरे याच्यातलं तर 10% भरपूर याच्यातलं 10%. हा इतकं धरलं झाड राहील किती. चला सर. बरं स्वप्नील भाऊ, मागच्या वर्षी तुमच्याकडं फक्त मोसंबीच्या बागाचं नियोजन करायचं आणि त्याला पाणी व्यवस्थित टायमावर द्यायचं, एवढंच तुमचा ताण होता. आता यावर्षी तुमचा ताण वाढला आहे, बरोबर आहे? कारण आता मोसंबीसोबत तुम्ही यास डाळिंबाचा सुद्धा पहिला बहार धरला आहे. आता कसं मॅनेज करणार? कारण जिजा तर तुम्हाला सांगून देतील स्वप्नील हे करायचं रे बेटा, बरोबर आहे जिजा? अर्ध काम जिजाच करते तसं जिजा करते करते काम बी सगळं होतं. मॅनेज हळूहळू थोडं होतं, ताना पाणी होती मागं पुढं होतं, पण होतं. आता बागात अशी दिसल्यावर चांगलं मग काम करायला माणसाला ते वाटत नाही. पण बागात चांगलं नसलं, फुलं नसले तर मग ते जा वाटत नाही. डाळिंबाचा आमचा सध्या मधमाशी नाही तर जा वाटणार आम्हाला त्याच्यात सेटिंग नाही सध्या. आता गजीभाऊ आता म्हणत होते की मागच्या वर्षी आम्ही बागात जातच नव्हतो आणि आता यावेळेस आम्ही बघितलं, आम्ही जेव्हा जेव्हा आलेलो आहे जवळजवळ प्रत्येक वेळेस गजीभाऊ बागाच्या आसपास किंवा बागात भेटलेले. कुठे येतो बागात आहे मागच्या वेळेस आलते आम्ही ते औषध टाकत होते याचं. ड्रेंचिंग चालू होती. चला अजून दाखवा जिजा, दाखवायची बाग दाखवा. अशा बी काही झाडं दाखवायची तर फूट नाही आहे. कसे सापडायचे नाही सर, आता सापडून मागच्या वेळेस फुलं गावसा ना मागच्या इकडचे झाडं म्हणजे याच्यात मिरग जास्त होतात, तरी पण यांची क्वालिटी त्याच्यापेक्षा तर चांगलीच आहे. नाही, मिरग जास्त असल्यामुळे काय झालं स्वप्नील भाऊ की आपण